इजी लर्निंग विथ उल्हास कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे हार्दिक स्वागत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2020 विषय इंग्रजी आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. तर यातील 25 प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचे ते पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक क्वेश्चन 1 2 3 रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे आपल्याला प्रश्न 1 ते 3 साठी उतारा वाचून उत्तर द्यायचे. बघा उतारा. A crow was very thirsty. It flew to a garden in search of water. There was a pot having a little water in it. So the crow put pebbles into the pot. The water rose up. The crow drank it and flew away. अशा प्रकारे आपण उतारा वाचलेला आहे. प्रश्न आहे पहिला, Who was very thirsty? बघा इथे पहिल्यांदा सुरुवातीलाच उतार्यामध्ये दिलेला आहे crow. Who was very thirsty? Crow was very thirsty असा उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, द क्रो सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. द क्रो फ्ल्यू टू अ डॉट डॉट इन सर्च ऑफ वॉटर. इथे दिलेला आहे इट फ्ल्यू टू गार्डन इन सर्च ऑफ वॉटर. इथे गार्डन उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, व्हॉट डीड द क्रो पुट इन टू द पॉट. आणि याचं उत्तर आहे पेबल्स. पर्याय क्रमांक 3 आपण इथे उतार्यामध्ये पाहू शकतो. हे बघा, द क्रो पुट पेबल्स इन टू द पॉट. म्हणजे उतार्यावरच आधारित तिन्ही प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे आवाजावर, ध्वनीवर आधारित आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्नोर. बिअरचा आवाजाला स्नोर असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा, आपल्याला पझल सॉल्व करायची आहे आणि पझल सॉल्व करत असताना नेहमी पर्यायाचा वापर करा. बघा, आपण जर इथे के ठेवलं तर कोणताही शब्द तयार होत नाही. त्यामुळे पहिला पर्याय गेला. इथे एम आपण ठेवलं तरी तयार होत नाही. एल ठेवलं तरी तयार होत नाही. ई जर ठेवलं तर बघा टर्टल तयार होतो आणि ई इथे ठेवलं तर एलिफंट हा देखील तयार होतो. एच आपोआप इथे येतो आणि इकडे ई आहे आणि शेवटी आहे यस स्क्विरेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा इथे तयार झालेला आहे. पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 6वा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इट इन द बॉक्स. आपल्याला इथे डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि इथे खाली प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती डायरेक्शन असेल तर आपल्याला माहित आहे इथे साऊथ डायरेक्शन हे उत्तर येणार. त्यानंतर प्रश्न 7वा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. बघा काय सेंटेन्स आहे, आय विल गिव्ह इट बॅक टू यू. आता इथे विल आलेला आहे म्हणजे भविष्य काळातलं वाक्य आहे. आय विल गिव्ह इट बॅक टू यू म्हणजे भविष्य काळातलं आहे. तर इथे काय येणार, भविष्य काळासाठी आपण टुमॉरो वापरणार, उद्या, उद्यासाठी आहे ते. त्यानंतर प्रश्न 8वा, सिलेक्ट द करेक्ट रिक्वेस्ट फ्रॉम द माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन ही सेड. आता इथे ज्यावेळेस रिक्वेस्ट असते त्यावेळेस त्या वाक्यामध्ये प्लीज वापरलेलं असतं. त्यामुळे पहिला पर्याय बरोबर आहे, प्लीज गिव्ह मी युअर पेन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वी शुड कव्हर आवर माउथ व्हेन वी काय येणार, स्नीज. प्रश्न क्रमांक 9चं 3 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे चित्र पहा आणि या चित्रावरून आपल्याला उत्तर ठरवायचं आहे. बघा, प्रश्न ऑप्शन आहे पहिला, ए सेड गिव्ह मी टोमॅटोज. इथे टोमॅटोज नाही आहेत त्यामुळे पर्याय पहिला येत नाही. डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉब्स हा बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे.
यानंतर प्रश्न 11, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. कीप युअर हँड्स ऑन युअर वेस्ट. आता इथे वेस्टचे वेगवेगळे स्पेलिंग दिलेले आहेत. WST वेस्ट म्हणजे कचरा होतं, वेस्ट म्हणजे दिशा आहे दुसरी, आणि पर्याय क्रमांक 4 वेस्ट म्हणजे कंबर, हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न 12वा, फाइंड द ऑड पेअर. ऑगस्ट सप्टेंबर जोडून आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर, एप्रिल मे आणि जून ऑगस्ट मध्ये इथे 1 महिन्याचा गॅप आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं उत्तर आहे. त्यानंतर फाइंड आउट द ऑड टर्म, म्हणजे इथे वेगळं शोधायचं आहे आपल्याला. बघा, थाई म्हणजे मांडी, डिअर, थ्यूज, ऑक्झन. आता बघा, थ्यूज अनेक वचनी आहे, ऑक्झन अनेक वचनी आहे, डिअर अनेक वचनी आहे आणि थाई एक वचनी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. ईशा डॉट डॉट इट फ्रुट्स. इथे बघा, डझंट दिलेला आहे आणि डझंटची योग्य स्पेलिंग अपॉस्ट्रॉफी वापरलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये वापरलेला आहे, बाकी कुठेही अचूक वापरलेला नाही. त्यानंतर प्रश्न 15वा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कंप्लीट द सेंटेन्स. वी गो बाय डॉट डॉट ऑटो रिक्षा. इथे आर्टिकल्स वापरायचा आहे आपल्याला, अॅन ऑटो रिक्षा असं येणार तिथे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर फाइंड द ऑड ग्रुप, आपल्याला वेगळा गट निवडायचा आहे. किंग, रिंग, थिंग, सिंग बरोबर आहे. टॉल, फॉल, बॉल, कॉल हे पण बरोबर आहे. कीप, पीप, शिप, जीप हे पण बरोबर आहे. इथे बघा, गेट, वेट, नॉट, लेट म्हणजे इथे पर्याय क्रमांक 4 हे वेगळा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिवन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यासाठी आपल्याला योग्य पंक्च्युएशन मार्क वापरायचा आहे. डज शी गो टू स्कूल म्हणजे इथे प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे क्वेश्चन मार्क आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे तिथे. त्यानंतर बघा, एक जाहिरात आहे, महासेल साडी अँड कुर्ती, ऑफर बाय 1 गेट 3 ₹1000 ओनली. इथे बघा, त्याच्यावरून प्रश्न आहे, द स्पेशल ऑफर इज, काय आहे ऑफर? बाय 1 गेट 3. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, बाय 1 गेट 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, चूज द करेक्ट सेंटेन्स शोविंग प्रॉपर पोझिशन ऑफ कॉमा. कॉमाची योग्य पोझिशन कुठे आहे बघा, तर मास्टर मास्टर हॅव पिटी ऑन मी म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बाकी वेगवेगळ्या वाक्यामध्ये चुकीच्या ठिकाणी कॉमा दिलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20, सॉल्व द रिडल. रिडल आपल्याला सॉल्व करायचं आहे. आय यूज सीझर, आय यूज निडल अँड थ्रेड, आय मेक क्लॉथ्स फ्रॉम द क्लॉथ, हू एम आय. तर इथे काय उत्तर आहे? टेलर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, फाइंड आउट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन डायग्राम. आपल्याला डायग्राम पूर्ण करायचं आहे बघा, ब्युटिफुली, नीटली, डेली, केअरफुली. याच्यासाठी आपल्याला ऍक्शन वर्ड कोणता येईल बरोबर, तर राईट हाच येणार. राईट, ब्युटिफुली राईट, नीटली राईट, डेली राईट, केअरफुली हे आपण वापरू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, वेअर शुड बी द एक्सक्लेमेशन मार्क इन द गिवन सेंटेन्स. तर इथे आफ्टर मॉर्निंग हा बरोबर आहे, मॉर्निंगच्या नंतर एक्सक्लेमेशन मार्क येणार आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हे आपण वाढदिवसासाठी वापरतो, म्हणजेच बर्थडे हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ॲज येलो ॲज टर्मरिक. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 25, ते बघा, फाइंड द ऑड ग्रुप. वेगळा शब्द आपल्याला वाचून निवडायचा आहे. सिमेंट सिटी सर्कस सेंटर बरोबर, सगळे एकाच उच्चाराचे आहेत. पुढे बघा, ग्रुप, गुड, गेट, ग्राउंड हे पण एकच उच्चार आहे. ब्राऊन, बकेट, ब्लॅक, ब्रिंजल हे सुद्धा बरोबर आहे. 4 नंबर बघा, काईट, कांगारू, नो आणि किंग. इथे के चा उच्चार नो, KNOW नो होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे आपण 2020 या वर्षाची शिष्यवृत्तीची प्रश्नपत्रिका इंग्रजी विषयाची या ठिकाणी सोडवलेली आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कारण परीक्षेमध्ये
याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येत असतात आणि याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होणार आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.